नमस्कार, माझं नाव रमेश दौडू जाधव, मुक्काम पोस्ट आटीत, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। बीज अमृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: देशी गाईचे 5 किलो शेण, देशी गाईचं 5 लिटर गोमूत्र आणि 5 ते 6 मुठी मातीचे आणि 50 ग्रॅम कळीचा चुना किंवा खायचा चुना। 100 किलो बियाण्याची बीज प्रक्रिया करण्यासाठी 20 लिटर पाणी। 100 किलो बियाण्याची जास्त बियाण्याची बीज प्रक्रिया करण्यासाठी 50 लिटर आपण पाणी घेऊ शकतो। बीज अमृत करण्याची पद्धत आता आपण पाहूया। आता आपल्याला प्रथम 5 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आपल्याला आणि हे कालवायचं असेल। हे जे काडी कचरा आहे का, हा संपूर्ण काढून घ्यायचा आपल्याला। आता ह्या शेणामध्ये 50 ग्रॅम कळीचा किंवा खायचा चुना हा मिश्रण करायचा यामध्ये। हे एकजीव करायचा सगळ्याचा। आता यानंतर 5 लिटर देशी गाईचे गोमूत्र। आता ही आपली शेतातली माती आहे, हे 3 मुठी टाकायच्यात आपल्याला। हे टाकल्यानंतर आता हे परत एकदा मिश्रण करायचं आहे। बेलरमध्ये 20 लिटर पाणी आहे आणि आता हे मिश्रण केलेलं आपण ओततोय। देशी गाईचं 5 लिटर गोमूत्र, देशी गाईचं 5 किलो शेण, 50 ग्रॅम कळीचा किंवा खायचा चुना आणि माती 3 ते 4 मुठी घेऊन हे मिश्रण आपण बेलरमध्ये तयार केलेलं आहे। हे केलेलं मिश्रण 24 तास आपल्याला सावलीखाली साध्या बारदाण्याने ना झाकून ठेवायचे। हे मिश्रण दिवसातून 2 बारे आपल्याला उजवीकडून डावीकडं ढवळायचं आहे। हे आपण तयार केलेलं बीज अमृत हे 24 तासाच्या नंतर आपल्याला वापरायचं आहे। हे आता तयार झालेलं बीज अमृत आपल्याला कसं वापरायचं ते आता जाणून घेऊया। आता आपण प्रथम बियाणे आहे ना फरशी किंवा जमिनीवरती हातरून घेऊया। हे जमिनीवरती कातरायचं, कारण हे जे आपण बीज प्रक्रिया करतो का, हे सामान सगळ्या बियाण्याला चुळून एकसारखं लागलं जातं। 24 तासानंतर तयार झालेले हे बीज अमृत आपण घेतोय। आता हे आपण 24 तासानंतर तयार झालेले आता आपण शिंपडून घेतोय ह्याच्या बियाण्यावरती। हे अमृत आपण आता हे ओतलेलं आहे, हे आता हलक्या हाताने सगळे हे चुळून सगळ्या धान्याला लागण्यासाठी हलक्या हाताने आपण ते चोळतोय। भाताच्या बियाण्याला बीज अमृत चुळून आपण आता बीज प्रक्रिया तयार केलेली आहे। प्रक्रिया केलेलं बियाणं आपण पेरणीसाठी बी म्हणून वापरू शकतो। अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास बीज अमृतची बीज प्रक्रिया करावी। धन्यवाद।